गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे। पुण्यातल्या अनेक मंडळांमध्ये खूप सुंदर असे देखावे साकारण्यात आले आहेत। आता मी पुण्यातल्या हुतात्मा बाबू गेणू गणपती मंदिराच्या देखाव्यासमोर उभी आहे। मीनाक्षी मंदिराचा देखावा यंदाच्या वर्षी साकारण्यात आलाय। जवळपास 40 फूट उंचीचा हा देखावा आहे। महिनाभर या देखाव्याचं काम चालू होतं आणि आता भाविकांची हा देखावा पाहण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसतेय। त्यामुळेच आज आपण त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की हा देखावा नेमका कसा साकार झाला, हा देखावा साकार करण्यासाठी किती दिवस लागले होते, एकंदरीत मंदिरातनं कसं दिसतंय आणि त्याचबरोबर भाविकांच्या काय भावना आहेत हे सगळंच आज आपण जाणून घेणार आहोत। हुतात्मा बाबू गेणू मंडळाच्या वतीने अतिशय हा सुंदर देखावा उभा करण्यात आलेला आहे, साकारण्यात आलाय। याचबद्दल माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, हा खूप सुंदर देखावा मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही साकारलाय, काय वैशिष्ट्य आहे, कुठलं हे मंदिर आहे नेमकं? या मंदिराचं नाव मीनाक्षी मंदिर आहे। मदुराईचं हे मंदिर आहे, त्याची प्रतिकृती आपण इथं बनवली आहे। 40 फूट उंचीचा देखावा आहे आणि पुढे असा 80 फूट पर्यंत देखावा आहे। अंदाजे किती दिवस या देखाव्याचं काम चालू होतं आणि कसा एवढा मोठा सेट लावला? 25 दिवस या देखाव्याचं काम चालू होतं आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याच कडून हा देखावा झालेला आहे। त्यांच्या मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, पण तरी आमचं पहिल्यापासून डेकोरेशन त्यांच्याकडेच होतं। यावर्षी पण त्यांच्या टीमनीच देखावा केलेला आहे आणि जवळजवळ 25 दिवस देखाव्याचं काम चालू होतं। आणि म्हणजे हा देखावा कधी फायनल झाला होता? म्हणजे जसं चंद्रकांत देसाई, नितीन देसाई मागच्या वर्षीच गेले, मात्र त्याच्या आधी देखावा फायनल झाला होता? त्यांच्या आधी नाही, त्यांची जी टीम आहे, त्यांचे जे नंतर पाहणारे आहेत त्यांच्याबरोबर एक 3 महिन्यापूर्वी देखावा फायनल झाला। त्यानंतर मग त्याचं काम आता 25 दिवसापासून चालू होतं काम, गणपतीचं इथे सेट उभारण्याचं काम। आणि गणपती बाप्पा आपल्या नवसाला पावतो असं महती आहे गणपती बाप्पाची, त्याविषयी थोडीशी? लोकांची अशी हे आहे की लोकांना नवसाला पावतो। आता पण तुम्ही पाहताल इथे पावतीच्या स्वरूपात लोक किंवा अभिषेक पेढण्यासाठी लोक येतात। लोकांची अशी हे आहे की लोक गणपती बाप्पाला नवस केला तर गणपती बाप्पा नवसाला पावतात। त्यामुळे लोक नवसाचा धागा असेल, लोक नवसाचा धागा बांधण्यासाठी सुद्धा गर्दी असते। तुम्ही आतमध्ये बघताल तर आतले जे पूर्ण पाईप आहेत त्याला लोक नवस मागून धागा बांधतात आणि ज्यावेळेस नवस लोकांचा पूर्ण होईल तर नवस फेडण्यासाठी लोक येतात। त्यात आज सुद्धा सकाळपासून आता बरेच लोक आले की आम्हाला नवस फेडायचा आहे। आता चांदीच्या मूर्तीसाठी आलेले की बघतं की आम्हाला गणपतीला चांदीची मूर्ती व्हायची, आमचा नवस पूर्ण आला, असे लोकांचे बरेच अनुभव आहेत। त्यानुसार लोक येत राहतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया। या पुढे सगळं दिसतात का ते सगळे? या ठिकाणी बाबू गेणू गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खूप भाविक आलेले दिसतात। हजारोंच्या संख्येने भाविक सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी येतात। अशाच काही भाविकांशी सुद्धा बोलणार आहोत आपण। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही पिंपळे गुरवमधून आलोय, पुणे। आणि आम्ही दरवर्षी नाही का इथे रनिंग करत येतो। आम्ही इथे आमचं सर्व पूर्ण ग्रुप आहे, रेग्युलर आम्ही व्यायाम वगैरे करतो आम्ही। आणि दरवर्षी आमचं गणपती बसल्यानंतर आम्ही सांता रविवारी एक रविवार आम्ही साधतो आणि त्यानुसार आम्ही नाही का इथे रनिंग करत येतो आणि 5 गणपतीचं दर्शन करतो आणि पुन्हा आपल्या घरी जातो। किती किलोमीटर रनिंग करत आहात? 12 किलोमीटर होतं, साधारण 12 किलोमीटर होतं। किती वेळ लागला यायला? 1.5 तास लागलेला आम्हाला, काही ना 1 तास, काही ना 1.25 तास, म्हणजे वयानुसार ते टाइम कव्हर करतात। काही पळत येतात, काही चालत पळत असे करत सर्व कारण काय तुमच्या या वेगळ्या प्रकारच्या? एक भक्ती, एक श्रद्धा गणपती बाबाची। आणि थोडा फिटनेसचा अवेअरनेस व्हावा आणि प्रत्येक जण आपल्या हेल्थचे कॉन्शियस व्हावं, त्यासाठी आपण आमचा मॅरेथॉनचा ग्रुप आहे। दरवर्षी आम्ही फिट आहोत का नाही आम्ही याची नाही का खात्री करून घेतो। बाप्पाचं दर्शन होतं त्यानिमित्ताने आणि मौज मजा होते। हे आमचे मित्र बाळासाहेब, हे परम भक्त आहे गणपतीचे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती। कसं वाटतंय, तुम्ही दर्शनाला आलात, देखावे बघताय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। राजमाता जिजाऊ गार्डन पिंपळे गुरव ते दगडूशेठ गणपतीपर्यंत आमची दौड असती, राजमाता जिजाऊ ग्रुपची। सगळे मित्र आहेत, हौसेने सगळे
भावनेने येतात सगळे. हा काय मागितलंय का तुम्ही गणपती बाप्पा? देशावरचं संकट दूर व्हावं, सगळे सुख शांती नाव, पाऊस व्यवस्थित हो, सर्वांना आनंदी पूर ठेव. परिस्थिती व्यवस्थित व्हावी, हेच आमचं मागणं आहे देवाकडे. सगळे सुखी राहो, सगळे सुखी राहो. आणि आमचा ग्रुप खरंच खूप चांगला आहे, खूप चांगलं झालेलं आहे हा ट्रेक. आम्ही वॉकिंग करत आणि रनिंग करत आलेलो आहे. राजमाताजीचा ग्रुप हा आमचा पहिले कमीत कमी 10-12 वर्षापासूनचा ग्रुप आहे. आम्ही सगळे लोक एकत्र इथं कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून रेग्युलर येत आहोत. तर त्यामुळं खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं सगळं. गणपती बाप्पा. हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे, अशी या गणपतीची महती आहे. त्यामुळे या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी वर्षभर सुद्धा भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर सध्या गणेशोत्सवाच्या काळात तर लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. यंदाच्या वर्षी सालाबाद प्रमाणे एक भव्य दिव्य देखावा साकारण्यात आलाय. मीनाक्षी मंदिराचा हा देखावा आहे, जे मंदिर तमिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे हे मंदिर पाहायला, हा देखावा पाहायला आणि दर्शन घ्यायला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आणि भाविकांमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, काहीतरी नवस मागण्यासाठी खूप उत्साह असल्याचं देखील दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा द टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.